आज आपल्या सोबत गणेश भाऊ कवडे यांच्या सौभाग्यवती अस्मिताताई कवडे आहेत, ज्या की ओझर नगरीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या काय भावना आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. आज अश्वमेघ विवाह मंचाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होतोय. हा विवाह सोहळा संपन्न होत असताना गणेश भाऊ कवडे जे काही उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत? नमस्कार. गणेश भाऊंना मुळातच समाजसेवेची खूप पहिल्यापासून फार आवड. म्हणजे लग्न झाल्यापासून मी बघते कायम समाजासाठी काहीतरी करायची, नवीन काहीतरी उपक्रम राबवण्याची त्यांची कायम तळमळ असते. कायम आपण काहीतरी नवीन प्रोग्राम केला पाहिजे, हा उपक्रम राबवला पाहिजे, तो उपक्रम राबवला पाहिजे. देवस्थान ट्रस्ट मध्ये अध्यक्ष होते, विघ्नहर देवस्थान ट्रस्ट ओझर मध्ये अध्यक्ष असताना तेव्हा पण नवीन उपक्रमांची, नवीन प्रकल्पांची त्यांनी स्थापना केली किंवा त्याच्या नवीन कल्पना कायम त्यांच्या डोक्यामध्ये नवीन कल्पना असायच्या. मग त्या कल्पना अंमलात आणणे वगैरे असं सतत चालू असायचं. आणि हा मोफत विवाह सोहळा चालू केला तर त्याला झाले 5 वर्ष झाले. मला वाटतं हा 5वा विवाह सोहळा असेल. तर गेल्या वर्षी पण ओझर मध्ये विघ्नहर्त्याचं ओझर आपलं, तर तेव्हा तिथे 5 अंध विवाह त्यांनी संपन्न केले. आणि हा आता असा योगायोग की लेण्याद्रीमध्ये गिरिजात्मकाच्या पायथ्याशीच इतका छान योगायोग जुळून आला. आज रविवार पण आणि संकष्टी चतुर्थी खूप छान योग होता. आणि आपण सर्वसामान्य विवाह तर बघतच असतो, ते तर म्हणजे अगदी सदन घरातील जसे विवाह होतात तशाच प्रकारे हा विवाह करण्यात येतो. ते म्हणजे त्या लोकांचा आनंद इतका, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो की अंध दाम्पत्य असतात, अपंग असतात किंवा अगदी आदिवासी ठाकर समाजातील ह्या सगळ्या आज यावर्षी 6 जोड्यांचा विवाह लेण्याद्रीमध्ये संपन्न होत आहे.